परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 53वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक, मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत बैठक। हिंगोलीचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई भाजपमध्ये प्रवेश करणार, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर, फडणवीसांच्या हस्ते 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार। शेतकऱ्यांचा मेळाव्यालाही देवेंद्र फडणवीस संबोधित करणार। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मीरा भाईंदर महापालिकेतील भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला। काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचा शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश रखडला। 31 मे रोजी होणारा पक्षप्रवेश आता 5 जून रोजी होणार असल्याची माहिती। म्हेत्रे हे सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पती शशांक, नणंद करिश्मा आणि सासूची पोलीस कोठडी आज संपणार। बचाव पक्षाचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात याकडे लक्ष। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात न्यायालयात हगवणे कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलावरच गुन्हा दाखल। अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरच सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती। बार असोसिएशननं हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांची सनद रद्द करावी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। विपुल दुशिंग घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का, असाही सवाल। आपण केलेल्या पोस्टमुळे वकील बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, हगवणेंच्या वकिलाबाबत केलेल्या पोस्टवर रोहिणी खडसेंनी माफी मागितली। वैष्णवी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा नांदेड पोलिसांना खोटा फोन। आरोपी संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल, बक्षिसाची रक्कम मिळेल या हेतूनं फोन केल्याची माहिती। कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीच्या गौराई देतानाचा व्हिडिओ समोर, हगवणेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांकडून चांदीची भांडी मागितल्याचा आरोप झाला होता। डॉक्टर अजय तावरेचा पुणे क्राईम ब्रांच ताबा घेणार, पोर्शे कार प्रकरणामध्ये रक्ताची फेरफार तसंच रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणामध्ये त्याचा सहभाग होता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा या शासकीय बंगल्यासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न। या प्रकरणी अजित मैदगी नावाचा व्यक्ती ताब्यात, गुन्हा दाखल। पुण्यातील भाजपचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न, 47 वर्षीय शंकर धुमाळला अटक, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातील सिंहगड बिझनेस स्कूल विरोधात पतितपावन संघटनेचं आंदोलन, 11 महिन्यापासून पगार थकवल्यानं सिंहगड स्कूलचे कर्मचारी मनोज भगत यांनी आत्महत्या केल्यानं पतितपावन संघटना आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणी 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 20 तोळे सोनं लड्डांच्या हाती, हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ 20 तोळे सोनंच मिळालंय। केवळ 20 तोळे सोनं मिळालं, उर्वरित सोनं कुठे गेलं, उद्योजक संतोष लड्डा यांचा सवाल। पोलीस आता उर्वरित सोनं रिकव्हर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडे लक्ष। कोल्हापूरमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल 3.5 कोटींचा गंडा, मीना डोंगरे असं 75 वर्षीय निवृत्त प्राध्यापिकेचं नाव, गुन्हा दाखल। पुण्यातील डीपी रस्त्यावरती रात्री सुरू असलेल्या कॅफेच्या बाहेर 3 तरुणांकडून कोयता आणि इतर शस्त्र नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड केली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं 866 ग्रॅम संशयित कोकेन जप्त केलं। या प्रकरणी एका परदेशी प्रवाशाला अटक। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात शुभम नेप्ते नावाच्या तरुणाला अटक। या प्रकरणात आतापर्यंत 19 आरोपींना अटक, तर अजून 18 आरोपी फरार। बीडच्या पाटोदा तालुक्यातील नाळवंडी ग्रामपंचायतीचे अधिकारी ए.जे. सय्यद यास निलंबित, कामासाठी पैसे मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई। अमरावतीच्या अचलपूरमध्ये विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं फिनेल मिलच्या कामगारांचं आंदोलन सुरू, गेल्या 48 तासांपासून कामगार मिलच्या चिमणीवर चढून आंदोलन करतात। देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली, देशभरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1300च्या वर, तर महाराष्ट्रामध्ये 383 कोरोनाचे रुग्ण।
मे महिन्यात नागपूरमध्ये कोरोनाच्या 5 रुग्णांची नोंद, त्यातील 2 रुग्ण सक्रिय, दोघांची प्रकृती स्थिर, दोघंही होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 6 रुग्ण, 6 पैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असून इतर 5 जणांची प्रकृती सर्वसामान्य. पुढच्या 48 तासात मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. राज्यात 19 मे पासूनच्या पाऊसबळींची संख्या 39 वर, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती सादर. अनेक ठिकाणी पावसानं पिकांसह घर आणि रस्त्यांचंही मोठं नुकसान केलंय. सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमणावर वनविभागाकडून कारवाई, किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर अवैधरित्या उभारलेलं हॉटेल वनविभागाकडून हटवण्यास सुरुवात. करमाळा तालुक्यात झालेल्या नुकसानाची आमदार नारायण पाटील यांच्याकडून पाहणी, चिखलातून आणि पाण्यातून वाट काढत कृषी अधिकाऱ्यांसह पाहणी केली, तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. जालन्याच्या परतूर तालुक्यातील पाटोडा माव गावामध्ये 1 एकर कोथिंबीर पाण्याखाली, विक्रीला आलेली कोथिंबीर जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळ्याचा रोपवाटिकांना तडाखा, यंदा 45 अंशांपर्यंत तापमान गेल्यानं फळझाडं करपली. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचाळ्यामध्ये पुलाचं काम रखडलं, त्यामुळे पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना कसरत करावी लागते. भंडाऱ्यात गेल्या 2 आठवड्यात झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान, 977 हेक्टरवरची पिकं जमीनदोस्त झाल्याची माहिती. बीडच्या अंबेजोगाई स्थानकात बसनं एका प्रवाशाला चिरडलं, दुर्घटनेत प्रवाशाचा जागीच मृत्यू. दुसऱ्या बसमध्ये चढत असताना बाजूच्या बसनं चिरडल्यानं दुर्घटना घडली. मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर उलटला, मुंबईहून कोकणाच्या दिशेनं जात असताना वडखळजवळ अपघात, चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर थेट दुभाजकाला धडकून अपघात. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब इथं 4 चाकींचा भीषण अपघात, घटनेत 2 गंभीर जखमी. अकोल्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, ज्वारीचं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टीमध्ये पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांना फटका, सततच्या पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त झाल्यानं महिला शेतकऱ्यानं टाहो फोडला. बीडमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार समोर, वीज जोडणी नसतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राला 90,000चं बिल पाठवलं. मुंबई महापालिकेचा मालमत्ता करात 15% वाढ करण्याचा निर्णय, जवळपास 1 दशकानंतर मुंबईत मालमत्ता करामध्ये वाढ, 9 लाख मालमत्तांवरती 15% जादा कर लागणार. अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यात अहिल्यादेवींच्या वंशजांची मिरवणूक, श्रीमंत यशवंतराव होळकर यांची चांदवड शहरात मिरवणूक, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, जयकुमार रावल, चित्रा वाघ यांची उपस्थिती. भिवंडी-वाडा महामार्गावर खड्डे आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी, दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची कसरत. मुंबईमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावला म्हणून कुत्र्याच्या मालकाला 4 महिन्यांचा कारावास, मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडून निकाल. 2018 मध्ये वरळीत